नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपून अर्जांची छाननी व्हायला सुरुवात झाली आहे। आज 19 नोव्हेंबर पासून ते 21 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे देखील घेता येणार आहे। त्यानंतर 26 नोव्हेंबरला चिन्हांसह उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल आणि राज्यातल्या एकूण 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होईल। या दिवशी मतदार म्हणून आपल्या सर्वांनाच मतदान करायचे, पण त्यापूर्वी आता वेळ आली आहे ती म्हणजे तुम्ही स्वतःच तुमच्या वॉर्ड मधील कामांचं ॲनालिसिस करून योग्य तो उमेदवार निवडण्याची। हे ॲनालिसिस कसं करायचं ते मी तुम्हाला थोडं सोपं करून देते। पुढे दिलेली एक यादी पहा, यातली तुमच्या वॉर्डात झालेली कामं टिक करा। ही यादी तुमच्या प्रभागात आतापर्यंत झालेल्या कामांचं मूल्यमापन करण्यासाठी एक सोपा चेकलिस्ट म्हणून काम करेल, जेणेकरून उमेदवार निवडीचं तुमचं काम सोपं होईल आणि तुम्ही नेमकं कोणाला मत द्यायचं हा पेच सुटेल। तर पहिला मुद्दा म्हणजे तुमच्या प्रभागात नियमितपणे पुरेसं आणि स्वच्छ पाणी पुरवठा होतो का। दुसरा मुद्दा, मुख्य रस्ते आणि अंतर्गत गल्लीतले रस्ते हे खड्डेमुक्त आणि चांगले आहेत का। तिसरा मुद्दा म्हणजे उघडी गटारं बंद झाली आहेत का, सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होतोय का। चौथा मुद्दा म्हणजे तुमच्या प्रभागात नियमितपणे कचरा उचलला जातो का, सार्वजनिक ठिकाणं ही स्वच्छ आहेत का। पाचवा मुद्दा म्हणजे सर्व रस्त्यांवर विशेषतः अंधाऱ्या ठिकाणी स्ट्रीट लाईट्स व्यवस्थित सुरू आहेत का। सहावा मुद्दा हा सार्वजनिक आरोग्याचा आहे। तुमच्या प्रभागात प्राथमिक आरोग्य सुविधा, डिस्पेन्सरी, आरोग्य केंद्र सुधारले गेले आहेत का। यातला सातवा मुद्दा आहे अतिक्रमणाचा। सार्वजनिक जागा आणि फुटपाथवरील अतिक्रमण हे हटवलं गेलं आहे का। आठवा मुद्दा आहे तो म्हणजे मनोरंजन आणि खेळाचा। मुलांसाठी चांगली उद्यानं, बागा किंवा खेळाची मैदानं विकसित केली गेली आहेत का। नववा मुद्दा आहे तो म्हणजे नागरिकांशी संपर्क आहे का। तुमच्या नगरसेवकांनी लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी तुमच्या सोबत संपर्क ठेवलेला आहे का। दहावा मुद्दा आहे तो पारदर्शकतेचा। विकास कामांची माहिती ही लोकांना म्हणजे तुम्हाला दिली जाते का। तुम्ही या आधारे मतदानासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना विचारू शकता की जी कामं झाली नाहीयेत ती पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे रोडमॅप काय आहे। योग्य तो उमेदवार निवडा आणि 2 डिसेंबरला मतदान करायला नक्की जा आणि ही चेकलिस्ट जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करायला आणि लगावतीला फॉलो करायला विसरू नका।